शास्त्राच्या रांगोळ्या ह्याला म्हणतात स्थिर लक्ष्मी, ह्याला म्हणतात सरस्वती, ह्याला म्हणतात 33 कोटी देव म्हणजे 33 गोपद्म आणि हे सहस्त्रदल कमळ म्हणजे विष्णू चक्र. आता याचा उपयोग आपल्या जीवनात काय होतो काढल्याने ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. हे तुम्हाला 3 ते 4 दिवसात याचा रिझल्ट आपल्याला घरात मिळतो. आमचं पिढ्यानपिढ्या काढतो आम्ही, त्यासाठी आम्ही तुम्हाला हे शास्त्र सांगतो. शास्त्र सांगणाऱ्याला घरी बोलवलं तर ते लोक पैसे घेणार तुमच्याकडून. आम्ही पैसे घेत नाही. याचं काय आहे, चिमुडवर रांगोळी टाकायची, चिमुडवर रांगोळी टाकून व्हिजिटिंग कार्ड असतं घरामध्ये, व्हिजिटिंग कार्डने फक्त खेचायचं. आता लक्ष्मी घरात हवी आहे, हे प्रत्येकाला हवी आहे, पण कुठली लक्ष्मी हवी आहे, कारण लाखो करोडो रूप आहेत लक्ष्मीचे, त्यापैकी एक कुठलं रूप पाहिजे तुम्हाला तर ते आपल्याला माहिती नसतं. तर मी ते समजावून सांगतो. प्रत्येक लक्ष्मीला म्हणतात चालती लक्ष्मी. तुम्ही किती पूजन करा, घरात येते पण ती थांबत नाही, ती निघून जाते, ती प्रत्येक घरात फिरत असते. ही एक स्थिर लक्ष्मी आहे. हिला तुम्हाला घरात थांबवता येते. त्याची क्लिअरिटी बघा किती छान येते, एक एक टिपका, एक एक फुलं एकदम क्लिअर येतात. ही जी आहे हे जे चिन्ह आहेत, हे चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस थांबून ठेवतात. आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दिवस थांबवण्याकरता हे चिन्हाचा वापर, ह्या लक्ष्मीच्या पावलांचा वापर केला जातो. याला म्हणतात वैभव लक्ष्मी. जास्त वैभव आलं तर आपण चांदीमध्ये बनवून घरामध्ये पूजा करता ठेवा. बघा पुढे पुढे काय काय याचं घडत राहतं.